हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास। पंढरीचा वारकरी, वारी चुको नेदी हरी। संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ। पंढरीचा वारकरी, वारी चुको नेदी हरी। चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान, तुका मागे हेची दान। पंढरीचा वारकरी, वारी चुको नेदी हरी। विठ्ठला वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभा। निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु, गुरुर्देवो महेश्वरा। गुरु साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा। नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा। नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा। नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। पांडुरंग कर प्रथम नमन, पांडुरंग कर प्रथम नमन। पांडुरंग कर, पांडुरंग कर प्रथम नमन, पांडुरंग कर प्रथम नमन। पांडुरंग कर, पांडुरंग कर प्रथम नमन, पांडुरंग कर प्रथम नमन। पांडुरंग कर, पांडुरंग कर प्रथम नमन, प्रथम नमः। पांडुरंग कर, पांडुरंग कर प्रथम नमः, पांडुरंग कर प्रथम नमः। पांडुरंग कर, पांडुरंग कर प्रथम नमः, पांडुरंग कर प्रथम नमः। पांडुरंग कर, पांडुरंग कर प्रथम नमः, पांडुरंग कर प्रथम नमः। पांडुरंग कर, पांडुरंग कर प्रथम नमः, पांडुरंग कर प्रथम नमः। दुसरे चरण संतातिला, दुसरे चरण संतातिला, दुसरे चरण संतातिला। पंचकृपदान कटे दविदारो, पंचकृपदान, पंचकृपदान कटे दविदारो, पंचकृपदान कटे दविदारो। पंचकृपदान, पंचकृपदान कटे दविदारो, पंचकृपदान कटे दविदारो। पंचकृपदान, पंचकृपदान कटे दविदारो, पंचकृपदान कटे दविदारो। पांडुरंग कर प्रथम नमन, दुसरे चरण संतातिला। पंचकृपदान कटे दविदारो, बाबा सद्गुरुदास प्रथम नमन, दुसरे चरण संतातिला। पंचकृपदान कटे दविदारो, बाबाजी सद्गुरुदास पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। मनोजेवं मारुततुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयुतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। जेने धर्म जितविला जी बळी, तो संभाजी जाननवाळी। जो का उपजला जयाची एकुळी, तया छत्रपतीचे चरण कमळी। साष्टांग नमन करीत असो। पंढरीचा देवराया, पंढरीचा देवराया, दंडवत
आकाशाच्या देवराया दंडवत तुझे पाया. प्रस्तुत प्राप्तस्थळी असणारी आजची ही कीर्तनरूपी सेवा खरं तर ज्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी जगद्गुरु शंकराचार्य, त्याचबरोबर कल्याणजी महाराज, संत कल्याणजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे की ज्या भूमीमध्ये केवळ संत महात्मे नाहीत तर अरे जगाला एक जर स्त्री शिकली तर दोन्ही घरी प्रकाश देईल हा विचार ज्यांनी मनाशी बाळगला नव्हे तर जो विचार त्यांनी मनात रुजवूनलाच नव्हे तर केवळ जगासाठी स्वतःच कष्ट सोसले आणि स्त्री शिक्षणाचा पाया रचला ते महात्मा ज्योतिराव फुलेंच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे. आणि याच भूमीमध्ये संत मंडळींची ही जमलेली मांदियाळी आणि या मांदियाळीमध्ये खऱ्या अर्थानं आज जागराचा दिवस आहे. गेली 5-7 दिवस तुम्ही सर्वजणांनी यथेच्छ आनंद घेतलेला आहे आणि आज जागर आहे, मागणीचा दिवस आहे. आणि आजच्या या मागणीच्या दिवसासाठी अर्थात जागराच्या सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाचे कळस संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा मागणीपर प्रकरणातील सर्वांच्या पाठ्यात असणारा अभंग कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. विठाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ जर पाहिला तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतो बाबा रे, जो जीव आहे या प्रत्येक जीवाला कशाची नाही कशाची तरी आशा आहे, कशाची नाही कशाची तरी आशा. इकडं माझ्याकडे पाहायचं, अगोदर काय झालं मला माहित नाही, पण आपल्या कीर्तनातला एक दंडक असतो, तुम्ही बोलायचं मी बोलायचं, आपण सगळ्यांनी मिळून करायचं. एक दिवस इथं माझं कीर्तन झालंय याच व्यासपीठावर, सर्वांना जे असतील त्यांना दंडक माझा माहिती असेल, नसतील त्यांना माहीत. तुम्ही बोलायचं मी बोलायचं, आपण सगळ्यांनी मिळून करायचं. लक्षात येतंय ना? माता भगिनींनो, बोलायचं, लाजायचंच नाही. इथं स्त्री शिक्षणाचा पाया इथून झालाय आणि तुम्ही काय लाजता? बिनधास्त. प्रत्येक जीवाला कशाची नाही कशाची तरी आशा आहे का नाही? आशा आहे का नाही? आशा म्हणजे आशा नावाची स्त्री नव्हे, प्रत्येकाला कशाची नाही कशाची आशा आहे. मग इथे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, अरे मी सुद्धा एक माणूस आहे, मलाही कशाची नाही कशाची तरी आशा राहील. पण भगवंता, जर तुला द्यायचंच असेल तर मला माझी आशा कशी हीच व्हावी, माझी आस माझी हीच आशा व्हावी की जन्मोजन्मी तुझा दास, मी जन्मोजन्मी तुझा दास झालो पाहिजे. बघा आता अभंग भावार्थ जर ऐकला तर सगळा अभंग इथंच समजेल, पुन्हा डोक्याला जास्त हेडॅक घेण्याची गरज लागणार नाही. हीच व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास, माझी हीच आशा झाली पाहिजे की मी जन्मोजन्मी तुझा दास असलो पाहिजे. का हो तुकोबाराय, फक्त दास झालं म्हणजे भागेल का तुमचं? तर नाही हो, माझी दुसरी मागणी आहे, पंढरीचा वारकरी. मी पंढरीचा वारकरी असलो पाहिजे. बरं, नुसता वारकरी असून चालणार नाही, तर ती वारी चुको नेदी. आता इथं 2 अर्थ बघा, इथं व्याकरण शिकताना 2 अर्थ निघतात. वारी चुको नेदी म्हणजे जबाबदारी तुझी, आणि माझी वारी चुकू नये हे 2 अर्थ निघतात. नेदी म्हणजे देऊ नकोस, माझी वारी चुकू देऊ नकोस. बरं, तू पंढरीची वारी मिळाली, वारी चुकणार नाही याची सुद्धा जबाबदारी घेतली, पण अजून काय अपेक्षा असेल तर आत्ताच बोला, पुन्हा मी सांगायला रिकामा म्हणजे द्यायला रिकामा नाही. म्हणले संत संग सर्व काळ. नुसती पंढरीची वारी करून चालणार नाही, तर मला संतांची संगत मिळाली पाहिजे. का हो? तुम्हाला जर संतांची संगत मिळाली तर त्याचं फळ तुम्हाला काय मिळणार आहे? कशाला माणसानं तुम्हाला संतांच्या संगतीची अपेक्षा का बरं आहे? तर काय तिथं संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा
कल्होळ किंवा सुकाळ असे दोन शब्द सापडतात. कल्होळ किंवा की संतांच्या संगतीमध्ये अखंड प्रेम 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 ओतबोत भरलेलं प्रेम पाहायला मिळेल, अथवा प्रेमाचा सुकाळ आहे, बाकीच्या ठिकाणी दुष्काळच बघायला मिळेल. पण खरं प्रेम करतील ते फक्त संत करतील. पण फक्त संतांची संगत मिळाली म्हणजे चालेल का? ऐकताय ना तुम्ही? ओय, तुमच्यासाठी चाललंय, ऐकताय का? नुसतं प्रेम मिळून चालणार नाही, तर शेवटच्या चरणात मागणी करतात. चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. मला चंद्रभागेचं स्नान मिळालं पाहिजे. आता अभंग खालून वर जायचा, वरून खाली आलो ना. आता तुका मागे हेची दान, चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. संत संग सर्व काळ तुका मागे हेची दान. अखंड प्रेमाचा कल्लोळ तुका मागे हेची दान. पंढरीचा वारकरी तुका मागे हेची दान. वारी चुको नेदी हरी तुका मागे हेची दान. हीच व्हावी माझी आस तुका म्हण मागे हेची दान. जन्मोजन्मी तुझा दास. अभंग खालून वर आला तरी अर्थ बदलत. हे संतांचं आहे हो, आपलं आहे तुमचं माझं. हे संतांचं आहे. वरून खाली गेला तरी सुद्धा अर्थ बदलत. आता काय लक्षात आलं हो मला सांगा? जगद्गुरु तुकोबरायांच्या मागण्या किती लक्षात ठेवा. मी शेवटी पुन्हा हे सगळे प्रश्न विचारतोच, कारण आमचे गुरुजी नेहमी सांगायचे कीर्तनकार मास्तर सारखा असला पाहिजे. बीजगणिताचा मास्तर नाही ना इथं कोण? बीजगणिताच्या मास्तर सारखा असला पाहिजे. एक 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 स्टेप सोडवत 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 खाली येता आलं पाहिजे. जर प्लस मायनसचं चिन्ह जरी बदललं तरी कितीही पेजेस खरडा, पण उत्तर काय बरोबर येत नाही. आणि एक 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 स्टेप सोडवत सोडवत खाली आल्यानंतर अगदी सुटसुटीत झालं पाहिजे गणित. तसं कीर्तनकारानं सेवेसाठी घेतलेला अभंग पहिल्या चरणापासून शेवटच्या चरणापर्यंत सामान्यातल्या सामान्य श्रोत्याला सुद्धा सहज उमगला पाहिजे, इतक्या सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करायचा, असे आमचे गुरुजी सांगायचे. बरं, आता लक्षात ठेवा मागण्या कोणत्या. पहिली मागणी आहे, मला जर आशा लागलीच ना, आशा आशा माहिती ना तुम्हाला. मला जर आशा लागलीच तर कशाची लागू दे? तुझा दास होण्याची लागू. आणि नुसती आशा लागून चालणार नाही बाबा, मला पंढरीच्या वारीला सुद्धा येता आलं. दुसरी मागणी, पंढरीच्या वारीला येता आलं पाहिजे. तिसरी मागणी, माझी वारी तेवढी चुकून देऊ नको, अजिबात चुकून देऊ नको, अजिबात चुकून देऊ नको. कळलं ना? पंढरीची वारी माझी चुकून देऊ नको. आणि एकदा का पंढरीच्या वारीला आलो की मला अखंड संतांची संगत लाभू दे. कुणाची संगत लाभू दे? कुणाची संगत लाभू दे? मोठ्यानं बोला की कुणाची संगत. इकडं दुष्काळ आहे ना पाण्याचा, अलीकडं भांडणं होतात का उन्हाळाव कधी? त्यावेळी कसं काय रेटून भांडताना, मग तसं माझ्याशी भांडा ना. कुणाची संगत लाभू दे? बस, संतांची संगत लाभू दे. कारण संतांच्या संगतीमध्ये प्रेम आहे. संतांच्या संगतीत काय? प्रेम आहे. आणि एकदा पंढरीला आलो ना की मला कायमस्वरूपी चंद्रभागेचं स्नान घडू दे. कळलंय का आता? चंद्रभागेचं स्नान, पंढरीची वारी, आणि इच्छा काय आहे माझी, आशा कोणती? तुझा दास. एवढं कळलं तरी अभंग संपला. विठाला अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार या न्यायानं. खरं तर अखंड चालू असलेला हा अखंड नामयज्ञ सोहळा, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा चालू आहे, खऱ्या अर्थानं त्यांच्या जवळ धीर किती असेल. हे रजकण, जशी रजकणाची संख्या मोजता येणार नाही. रजकण, रजकण म्हणजे मातीतले कण मोजता येतील का? मुठभर मातीत किती कण आहेत मोजता येतील का? जसं रजकणाची संख्या मोजता येणार नाही, तशी धीरज नावाच्या आमच्या महाराजांची धीर धरण्याची क्षमता किती असेल ही सुद्धा मोजता येणार नाही. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेला हा अखंड नामयज्ञ सोहळा
शरद ऋतूचं चांदणं पडावं, शरद ऋतूचं चांदणं पडावं आणि त्यामध्ये द्वापार युगातील भीमानं आपला राग आळवावा आणि त्रेता युगातील अगंधांनी त्यांना साथ करावी. कळलं का हो तुम्हाला? शरद ऋतूचं चांदणं पडावं, द्वापार युगातल्या भीमदादांनी सुस्वर गायन करावं आणि त्रेता युगातील अगंध महाराजांनी त्याला सुंदर अशी पखवाजाची साथ द्यावी. आणि याच्यावर लक्ष ठेवायला मात्र साक्षात माऊली आहेत. या सर्वांवर लक्ष ठेवायला मात्र साक्षात माऊली आहेत. आणि सुंदर साऊंड सिस्टीम, तुम्ही सर्वजण जमलेले भाविक भक्तजन आणि या सर्वांच्यामुळं कार्यक्रमाला लाभलेलं हे सौंदर्य. विठाला विठाला. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे, मागणी पर प्रकरणातील आहे. पहिला प्रश्न असा पडतो की संत मागतात का, होय की नाही? कारण एके ठिकाणी आम्ही आजपर्यंत असं ऐकत आलोय की संत मागत नाहीत, जीव मागितल्याशिवाय राहत नाही आणि देव जो मागत नाही त्याच्या पाठीमागे लागतो. असंच ऐकलंय ना आपण आजपर्यंत, का वेगळं ऐकलंय? संत मागत नाहीत, जीव म्हणजे तुम्ही आम्ही सर्वसामान्य मागितल्याशिवाय राहत नाही आणि देव जो मागत नाही त्याच्या पाठीमागे लागतो त्याला देव म्हणतात, जो मागतो त्याला माणूस म्हणतात आणि जो मागतच नाही त्याला संत म्हणतात. गंमत आहे खरी. पण काय मागावं, कुठं मागावं, कसं मागावं, कधी मागावं याला सुद्धा शास्त्र आहे का नाही? जसं कुठं बसावं, कधी बसावं, कसं बसावं याला सुद्धा शास्त्र आहे. कीर्तनात बसताना कसं बसावं, जेवायला बसताना कसं बसावं. जेवायला मांडी घालून बसलो आपण, होय की नाही? संध्याकाळी आत्ता जेवायला आपण मांडी घालून बसलो, उद्या सकाळी मांडी घालून बसून चालेल का? कळलं का? उद्या सकाळी मांडी घालून बसून चालेल का? नाही चालणार. म्हणजे कुठं बसावं, कसं बसावं, कधी बसावं या प्रत्येक गोष्टीला जसं शास्त्र आहे तसं काय मागावं, कुठं मागावं, कधी मागावं आणि कुणाकडं मागावं. पुढे चला, कुणाकडं मागावं हे सुद्धा महत्वाची गोष्ट आहे, याला सुद्धा शास्त्र आहे. पत्नीला जर आपल्या पतीच्या खिशातली 100ची नोट जर काढून घ्यायची असेल तेही त्याच्या मर्जीनं. फैव फैव हा वैव शब्द कुठल्या डिक्शनरीतला आजपर्यंत काही सापडला नाही. वैव. पण मी काय म्हणते, अरे म्हण ना, पुढं काय म्हणायचंय ते एकदा म्हण ना, म्हणजे मी रिकामा ना, तुला काय म्हणायचं ते म्हण. नाही तरी पण वैव, तुमच्याशी तर कसं पण बोला बाबा, तुम्हाला आमचं बोलणं सुद्धा कळत नाही. पण वैव, पण चाललंय काय, तुला म्हणायचं काय? तसं नाही, जरा 100 पाहिजे होते, पण ते बघा तुमच्याकडे असले तर द्या, नाहीतर माझी तशी काही इच्छा. मग 100 मागायला सुद्धा नवऱ्याचा मूड बघायचा, तो रागात आहे का, तो त्रासात आहे का, हे सगळं पाहायचं आणि मग 100 मागून घ्यायचे. का त्याच्या डोक्याच्या पाठीमागं सोसायटी नील करायचं टेन्शन आलंय आणि म्हणायचं काय नाही बाबा, चांगली साडी आली बाजारात, घेता का तेवढी, दिल का तो बळ तरी घेऊन. माता भगिनींनो, दिल का घेऊन, सोसायटी भरायची आता, दिल का घेऊन? नाही देणार. कधी मागावं, कसं मागावं, कुठं मागावं याला शास्त्र आहे. बरं स्वभाव आहे, स्वभाव आहे की नाही? स्वभावाला औषध आहे का दादा? स्वभावाला औषध आहे का? तुम्हाला लक्षात येते ना, स्वभावाला औषध आहे का? नाही. माता भगिनीला स्वभावाला औषध आहे का? जुनी म्हण आहे की नाही, दोरी जळेल पण पीळ जळणार, ही जुनी म्हण आहे, होय की नाही? स्वभावाला औषध. तुम्हाला पटवून देऊ का? पटवून देऊ. आधी होता वाग्या, आधी होता वाग्या, योगे झाला पाग्या, योगे झाला पाग्या, नाही ना मूळ स्वभाव जाईना.
राहीना मूळ स्वभाव जाईना सहिंदने राहीना मूळ स्वभाव जाईना स्वभावाला औषध नाही. बरं ह्याच्यावरून नाही लक्षात आलं ना, पुढे चला. तुमच्याकडे लग्न होतात का हो? आता हा प्रश्न विचारण्याची पाळी आली बरं, कारण लग्न झालेली आईबापालाच कळत नाहीत अलीकडं, त्यामुळे विचारावं लागतं लग्न होतात का. बरं लग्नात वरात घोडा असतो नाचणारा, असतो का इकडे? मला वाटलं आमच्याकडे कोकणातच असतो वाटतं. नाचणारा घोडा असतो, असतो की नाही? गंमत अशी आहे, काळ पूर्वीचा आहे, काळ पूर्वीचा आहे. लक्षात घ्या, काळ पूर्वीचा. ज्यावेळी गाड्यांची सोय नव्हती, घोड्यांची सोय नव्हती, त्यावेळेचा काळ लक्षात घ्या. पुण्यामध्ये रेल्वे स्टेशन पर्यंत जायचंय आणि एका सावकाराला वाटलं आपल्याला रेल्वे स्टेशन पर्यंत सोडायला लगेच जाणं शक्य नाही. त्याने एका टांगेवाल्याचा दरवाजा वाजवला. किती वाजता? पहाटे 4 वाजता. साखर झोपेत ते टांगवाला चांगलंच टांगावर करून झोपलं होतं, साखर झोपेत. आणि त्याला जसं टकटक केलं, ओ टांगेवाले उठा उठा. आता आवाज ऐकल्यानंतर ते उठलं. म्हटले काय झालं? काय नाही, मला जरा रेल्वे स्टेशन पर्यंत जायचंय, तेवढं टांगा काढा ना बाहेर तुमचा. ह्या बहादरानं टांगा काढला. टांग्यात सवारी बसली आणि जशी सवारी कदम दो कदम आस्ते कदम पुढे जायला लागली, बघता बघता पहिला चौक लागला, सवारी थांबली. आणि जशी सवारी थांबली, चाबकाचे फटके मारले तरी सुद्धा घोडा पुढे जाईना, घोडा पुढे जाईना. टांगेवालं टांग्यातनं खाली उतरला, घोड्याच्या पुढे गेला आणि घोड्याच्या पुढे जाऊन केली सुरुवात, झिंगिनांग चिकिनांग झिंगिनांग चिकिनांग. जसं घोड्याच्या पुढे नाचला, परत टांग्यात येऊन बसला की टांगा परत पुढे चालू. काही अंतर घोडा चालून गेला, परत घोडा थांबला. टांगेवाला टांग्यातून खाली उतरला, घोड्याच्या पुढे गेला, घोड्याच्या पुढे नाचला, परत घोडा पुढे जाऊ लागला. पुन्हा घोडा थांबला, घोड्याच्या टांग्यातून तो मालक खाली उतरला, घोड्या पुढे नाचला, परत टांग्यात येऊन बसला, घोडा पुढं. आता हे गाडीतलं बसलेलं वैतागलं. अरे काय चाललंय तुझं हे, काय चाललंय तुझं हे? मला ट्रेन बरोबर 4 वाजता आहे. आता वाजले किती? रोज 11:15 वाजतायत इथं, रोज 11:15 वाजतायत. आम्हाला सकाळचं उठायचं असतं आणि तुमचं काय हे नुसतं? काय तुमचं काय हे नुसतं? काय तुमचं हे नुसतं? तर ते वेळेत झालं पाहिजे की नाही? तुझा टांगा जर वेळेत नाही पोचला तर माझी गाडी जाईल का नाही? टांगा तुझा जर वेळेत नाही पोचला तर माझी गाडी निघून जाईल. म्हटलं मालक माफ करा. म्हटले काय झालं? चुकून माझ्याकडे 2 घोडे आहेत. किती घोडे आहेत? 2 घोडे आहेत. आणि तुम्ही मला साखर झोपेत उठवलंय. तुम्ही मला साखर झोपेत उठवलंय. पोरांना कळलं आनंदरावची भाषा. तुम्ही मला साखर झोपेतून उठवलंय आणि मी नेमका भुललो. बरं भुललो ती असं झालं, टांग्याच्या घोड्याच्या ऐवजी मी वरातीचं घोडं झोपलं. बरं वरातीच्या घोड्याचा स्वभाव आहे, त्याच्या पुढे नाचल्याशिवाय ते पुढे जात नाही. आणि टांग्याला वरातीचं घोडं झोपल्यामुळं ते पुढे नाचल्याशिवाय पुढे जात नाही. विठ्ठल विठ्ठल. मग प्रश्न असा आहे, माणसाचा स्वभाव आहे मागणं, मागितल्याशिवाय राहील का? नाही. देवाचा स्वभाव आहे जो मागत नाही त्याच्या पाठीमाग लागणे. आणि संताचा स्वभाव आहे काही जरी झालं तरी मागायचं नाही. कारण जगद्गुरु तुकोबराय खूप छान सांगतात, अरे जर भीक मागायची वेळ आली तर ते जीनं कसं आहे? हात पसरी जीने धिक्कत, हात पसरी जीने धिक्कत. तुका म्हणे आकाश
तुकोबराय स्वतः सांगतात, हात पसरीजीने तुका म्हणे करी आकाश ठेंगणे, हात पसरीजीने धिक्क त्याचे. हात पसरायची वेळ म्हणजे जन्माचा धिक्कार असो. तुलसीदासजी खूप सुंदर सांगतात बरं, जिस दिन करतल कर करे उस दिन मरण भले. जिस दिन करतल कर करे उस दिन मरण भले. भगवंता जर द्यायचा करायचा झाला तर माझा हात दुसऱ्याच्या हातावर असला पाहिजे, माझा हात दुसऱ्याच्या हातावर असला पाहिजे. आणि जर माझा हात दुसऱ्याच्या हाताखाली जर येणार असेल तर भगवंता त्या दिवशी मरण भलं. जर संत या विचारानं वागतायत तर संत मागतील का हो? मागतील का? मासे जगद्गुरु तुकोबराय दरवाजा देऊन उभे राहिले, पांडुरंग परमात्म्याला भेटण्यासाठी दारात आले. दोघांची नजर पडली आणि माझ्या पांडुरंग परमात्म्यानं मान खाली घातलेली आहे, कारण दारात सावकार आलाय. आणि दारात जर सावकार आला असेल तर कर्जदार कधीही स्वतःची ताट मान करून सावकाराकडे पाहत नाही. दारात सावकार येऊन उभा आहे. बरं, जगद्गुरु तुकोबरायांची सावकारकी म्हणजे सामान्य आहे का? 8 पिढ्यांपासून चालत आलेलं कर्ज, ते म्हणजे भक्तीचं कर्ज, त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्यावर आहे. आजपर्यंत 8 पिढ्यांच्या मध्ये एकाही व्यक्तीने त्या पांडुरंग परमात्म्याकडे कधी काही मागितलं नाही. आणि आज जगद्गुरु तुकोबराय जसे समोर आले, पांडुरंगानं धाडस केला आणि पांडुरंगानं नजर वर करून त्यांच्याकडे पाहिलं आणि ती पाहण्याची नजर माझ्या तुकोबरायांनी ओळखली की का बघतोय भगवंत माझ्याकडे, का बघतोय? मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे. देखिल्या तोकडे मनोरथ, देखिल्या तोकडे मनोरथ, देखिल्या तोकडे मनोरथ. मागण्याची आस पाहे मुखाकडे, देखिल्या रोकडे मनोरथ. आज भगवंत मात्र तुकोबराय काहीतरी मागतील या आशेनं बघतायत. लक्षात आलं का? काहीतरी मागतील या आशेनं बघतायत. आणि हे मागतील या आशेनं पाहिल्यानंतर जगद्गुरु तुकोबराय काय सांगतायत? काही मागणे काही मागणे काही मागणे हे आम्हा अनुचित. शब्द नीट ऐकलेत का? काही मागणे हे आम्हा अनुचित. अनुचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो उचित, होय की नाही? जर काही मागणं अनुचित आहे तर काहीतरी नक्की उचित असलं पाहिजे, काही मागणं नक्की योग्य असलं पाहिजे का नसेल? मग जर इथं जगद्गुरु तुकोबराय सांगतात काही मागणे जर अनुचित आहे तर जे उचित आहे ते काय? काहीतरी उचित असलं पाहिजे ना. नाहीतर समजा माता भगिनीने थोडं फ्रेश करतो बरं. समजा इथं भगवंत प्रसन्न झाले, तुम्हाला होणार नाहीत पण झाले. आणि जर म्हणाले
मागा, काय मागायचंय ते लगेच मागा, इन्स्टंट मी द्यायला तयार आहे. काय मागालो खरं सांगा की राव, काय मागाल? माझा आवाज येतोय ना स्पष्ट? काय मागालो खरं सांगा, काय मागाल? प्रसंग सांगतो लक्षात येईल. काय मागणं उचित कसं असतं आणि अनुचित कसं असतं. त्यासाठी प्रश्न असा आहे, दोघं नवरा बायकोंचं कडाक्याचं भांडण झालं, कडाक्याचं भांडण. बरं, भांडणाचं कारण काय? गुंजभर सुख नाही मेल्याच्या संसारात. 20 वर्ष झाली लग्नाला, पण फुटका मनी नाही घातला अजून गळ्यात. आता 72,000 झाल्यावर घालतोय वय हो. हा, आता 72,000 झालं, आता कशाचं घालतोय? दोघांची चांगली झंगड पक्कड झाली. हे वैतागलं, पिडलं, रागानं बाहेर पडलं. आणि जसं रागानं बाहेर पडलं, गावाच्या बाहेर गेलं. गावाच्या बाहेर गेल्यानंतर तिथे एक निवांत ठिकाणी शिवशंकर भगवंताचं मंदिर होतं. हा बहादर मंदिरात जाऊन बसला. शिवशंकर भगवंतांनी ओळखलं, हे त्रासून आलंय. हे काय झालंय? त्रासून आलेलं गिराईक. त्याशिवाय हे गिराईक अजून इथं कधी मी बघितलंच नव्हतं. आज जर हे गिराईक आलंय तर नक्की हे त्रासून आलंय. भगवंत म्हणले, ए काय मागायचंय का तुला? नाही नाही, काय मागायचं असेल तर मागून घे, मी द्यायला तयार आहे. हा भानावर आला, चिमुटा घेऊन बघितला स्वतःला. मी जाग्यावर आहे का? स्वप्नात तर नाही ना. मी जाग्यावर आहे का? म्हणले, देवा तूच आहेस का बाबा? काय भरोसा? म्हणले, मीच आहे. बोल तुला काय हवंय? म्हणले, देवा बायको म्हटली 20 वर्ष झाली लग्नाला, पण गुंजभर सोनं अजून मेल्याच्या संसारात मला मिळालं नाही. आता तर 72,000 गेलं, घेऊ शकत नाही. कसं तोंड टाकू? आलो इकडं. कसं तोंड टाकू? आलो इकडं. म्हणलं, ठीक आहे, मग तुला आत्ता काय पाहिजे? काय नाही, मी ज्याला हात लावीन त्याचं सोनं झालं पाहिजे. मी ज्याला हात लावीन त्याचं सोनं झालं पाहिजे. लक्षात आलं का? मी ज्याला हात लावीन, शब्द ध्यानात ठेवा बरं का. मी ज्याला हात लावीन त्याचं सोनं झालं, त्याचं सोनं झालं पाहिजे. भगवंत म्हणले, बघ पुन्हा म्हणशील आशीर्वाद माघारी घ्या, जमणार नाही. तथास्तु म्हणजे तथास्तु, एकदाच तथास्तु म्हणला, पाहिजेच. तथास्तु म्हणला, देवा खरंच का रे? म्हणले, बघ प्रचिती घेऊन. त्यानं जवळ पडलेला एक दगडाला हात लावून बघितला. दगड सोन्याचा. दगड कळतय ना? दगड 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 सोन्याचा. आता किती आनंद झाला असेल हो. आता बघतोच हिच्याकडं. आलं ना घरी पळत. जसा पळत घरी आला, बायकोला म्हणलं, लय ओरडत होतीस ना, आज सोन्यानं मडावतो तुला, सोन्यानं सोन्यानं. म्हणली, डोक्यावर परिणाम झालाय का घेऊन आलाय? नेमकं काय? 20 वर्षात गुंजभर घ्यायचं कळलं नाही, आज तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय का घेऊन आलाय? तुला काय करायचंय मी सांगतोय ना. सोन्यानं मडवणार. आण घरातली सगळी भांडी कुंडी बाहेर घेऊन ये. अरे सगळेजण जर्मनची वापरत असतील, मी तुला सोन्याची करून देणार. काय सोन्याची करून देणार? भांडी. जसा भांड्यांना हात लावला तसं भांड सोन्याचं. बायको दचाकली एक पाऊल मागच. अगं बाया बाया, हे कसं काय हो? आता हे थोडंसं काहीतरी अचंबित झालं की नाजूक वाटतं बरं. कसं काय कसं काय? कुठनं शिकला तुम्ही हे सगळे जादू? कुठून? पण एका दिवसात कसं काय? तुला काय करायचंय? सोनं होण्याशी मतलब ना. आण सगळं, घरातलं सगळं आणलं, सगळ्या वस्तूंना हात लावला, सगळं सोन्याचं. घरातले खांब सोन्याचे, घरातल्या वस्तू सोन्याच्या. आणि बघता बघता म्हणाला, चल चल चल, आता लय भूक वाढ लागलीये, मस्त पैकी 5 पक्वान्नाचा स्वयंपाक कर आणि जेवायला वाढ. आता एवढं सोनं झालं, बायकून सोन्यासारखा व स्वयंपाक केला. सोन्यासारखा स्वयंपाक केला. बरं, इतका सोन्यासारखा केला की त्यांना स्वयंपाक बघूनच तोंडाला पाणी सुटलं. कधी एकदाचा पुढ्यात येतोय,
कधी अगदाचा पुढ्यात येतोय. जसं ते पुढ्यात वाढलं अगदी पिवळसर दिसणार वरण पांढरा शुभ्र भात. आहा, काय सांगावं तुम्हाला. हे पाची पक्वान्न जसं पुढ्यात पाहिले गाड्यानं जसा भाताला हात लावला तसं भात सोन्याचा. वरणाकडं बघितलं तर वरण आटलं सोन्याचं. पत्रावळ म्हणजे ताटाला हात लावला ताट सोन्याचं. त्याची छोटीशी अशी पुरगी होती, पापा पापा करत जशी आली जवळ मांडीवर बसणार म्हणून ढकलली तसा पुतळा स्टॅच्यू. पुरगी सोन्याची. कळलं ना. बायको म्हणली अगं बाया बाया हे का तिथंच थांब नाहीतर तुझा बी पुतळाच. तू तिथंच थांबायच नाहीतर तुझा बी. काय मागावं, कुठं मागावं, कसं मागावं जर हे नाही कळालं तर साक्षात भगवंत जरी प्रसन्न झाले तरी सुद्धा मागता येणार नाही. पण इथं मात्र जगद्गुरु तुकोबराय सांगतात काही मागणे आम्हा अनुचित. याचा अर्थ हे असलं मागणं अनुचित आहे. मग उचित मागणं काय. अभंगाचं पहिलं चरण. हीच व्हावी माझी आस. हीच व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास. आता जर भगवंत म्हणाले बाबा रे तू जर म्हणतोयस मनसी काही मागा तर हेची देगा पांडुरंगा. हेची षष्टी आहे. हा हेची व्याकरणानं चालायचं. नाहीतर अलीकडं काय झालंय माहितीये. व्याकरणातली सुरुवात कुठून होते आणि व्याकरण कुठं संपतं कशाचा कुणाला मेळच लागत नाही. त्यामुळं चकारात्मक काय आहे पाहिलं पाहिजे ना. काही अभंगाच्या रचना अशा असतात नावाचा उल्लेख कुठंच नसतो पण लक्षार्थ असतो. लक्ष तिकडे वेधून घेतलं जातं. बरं इथं मागणी कुणाकडे मागितली हो. कुणाकडे मागितली. हीच व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास. कुणाचा दास. पहिला प्रश्न पडला. इथं आता आलं का नाही लक्षार्थ. मला हे सांगायचं चकारात्मक आहे. समजून घेतल्याशिवाय कळत नाही. कुणाचा दास व्हायचं. लक्ष्मीचा, पत्नीचा, समाजाचा, राष्ट्राचा. कशाचा दास व्हायचं. काही जण राष्ट्राचे दास आहेत, काही जण समाजाचे दास आहेत ज्याला आपण समाजसेवक म्हणतो, काही जण पत्नीचे दास आहेत, काही जण लक्ष्मीचे दास आहेत. लक्ष्मीचे दास म्हणजे पैसा 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 पैसा. बस त्या पैशा व्यतिरिक्त डोक्यात दुसरं काहीच येत नाही. झोपताना पैसा, उठल्यावर पैसा, जागीपणी पैसा, फक्त पैसा. ते लक्ष्मीचे दास. बरं ते लक्ष्मीचे दास. मग इथं मात्र जगद्गुरु तुकोबराय कुणाकडे मागताय दिसतंय का. तुझा दास. तुझा म्हणजे कुणाचा. ओ माता भगिनींनो तुझा म्हणजे कुणाचा दास. पण इथं पांडुरंगाचं नाव आहे का, देवाचं नाव आहे का. नाही.
याचा अर्थ इथं लक्ष तिकडे नेलंय की नाही, त्या देवाकडे नेलंय की नाही? लक्ष नेलंय. कसं नेलंय बघा, लक्षात येईल असं सांगतो तुम्हाला. एक हॉटेल आहे इथं वरती रोडला, कडाक्याची भूक लागलेली. काय लागलेली? बोला की राव, गरम होतंय तुमच्यापेक्षा मला जास्त, बनियन अख्खं ओलं झालंय, पण करता काय? हा मला सांगा, कडाक्याची भूक लागलेली. काय लागलेली? भूक लागलेली. हॉटेलमध्ये गेला. हॉटेलमध्ये गेल्यानंतर अगदी चांगलं पदार्थ जे पाहिजे ते मागवले, यथेच्छ खाल्ले. पुढ्यात चमच्या एकत्र ठेवण्यासाठी एक पात्र असतं, त्यात अनेक प्रकारचे चमचे ठेवलेले असतात की नाही? ठेवलेले असतात का नाही? हा, दम दिल्याशिवाय ऐका येत नाही का? त्यातले 2 चमचे आपण घरी घेऊन येऊ शकतो का? नाही. पण ह्या भाद्रानं काय केलं, त्यातले 2 चमचे आपल्या बॅगेत टाकले. कुठे टाकले? बॅगेत टाकले. हे पाहिलं हॉटेल मालकानं. कुणी पाहिलं? बोलत चला म्हणजे लवकर जायचंय आपल्याला. कुणी पाहिलं? हॉटेल मालकानं. आता तो जसा बिल द्यायला हॉटेलच्या काउंटरवर आला तसा तो हॉटेल मालक म्हणला, ओ ते चमचे काढा. म्हणला कुठले? मी पाहिलंय, तुम्ही चोरी केलीत. आता म्हणला तुम्हाला चोरीची व्याख्या माहितीये का? माहितीये का चोरीची व्याख्या? चोरीची व्याख्या माहितीये का? म्हणले काय? जर मालकाच्या अपरोक्ष म्हणजे मालक तिथं नसताना मालकानं न पाहता त्याच्या गरजेची वस्तू जर मी पळवून नेली तर ती चोरी. पण इथं तुम्ही हजर आहे की नाही? मालकाच्या समोर मी टाकलंय, तुमच्या समोर पिशवीत घातलंय. बरं, ह्या 2 चमच्यावरनं तुमचं काही नडणार आहे का? तुमच्याकडे भरपूर चमचे आहेत. तुम्ही लक्षार्थ घेऊ नका ना राव. तुम्ही गावातल्या चमच्यांकडे गेला, लक्षार्थ कशाला घेता? मी लक्षार्थ सांगतोय म्हणून लक्षार्थाकडे जाऊ नका ना. तुमच्याकडे भरपूर चमचे आहेत. म्हणजे त्या हॉटेलमध्ये जर हॉटेलमध्ये भरपूर चमचे, तर मी ही चोरी केलेली नाही. आणि जर तुम्ही चोरीचा आळ माझ्यावर घेत असाल तर या गावच्या डॉक्टरला बोलवा. पडला का प्रश्न? चोरी कुणी केली? खाणारानं. बोलवायचं कुणाला? डॉक्टरला. म्हणलं डॉक्टरला का बरं? म्हणला त्यानं सांगितलंय जेवल्यानंतर 2 चमचे न्या म्हणून, 2 चमचे घ्या म्हणून. विठ्ठल विठ्ठल. जेवल्यानंतर काय 2 चमचे घ्या? औषध. इथं सांगितलं का डॉक्टरनं? नाही. डॉक्टरनं काय सांगितलं? जेवल्यानंतर 2 चमचे घ्या. तसं तुम्हाला दास व्हायचा असेल तर कुणाचा दास व्हाय सांगितलंय का? नाही सांगितलेलं. पण कुणाचा दास आपल्याला झालं पाहिजे हे तर आपली सारासार विचारशक्तीनं पाहिलं पाहिजे की नाही? का नको पहा? नाही. मग पहा, मागताना सुद्धा मागणी काय केली आहे? जन्मोजन्मी तुझा दास. अरे मागत असताना ज्याच्या जवळ मागतोय त्याच्या जवळची ती वस्तू कमी होता कामा नये. शिवाय जर मागितली तर त्याच्याकडे कमी पडता कामा नये आणि त्याचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होता कामा नये. द्यायला त्याला संकोच वाटता कामा नये. अशीच वस्तू मागायची किंवा अशीच गोष्ट मागायची असते. अरे ज्यावेळी माझ्या छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक सोहळा चालू होता, राज्याभिषेक सोहळा चालू असताना एक एक कदम सिंहासनाच्या बाजूने टाकत चाललेले आहेत माझे छत्रपती शिवाजी राजे. राजांनी डोळ्यासमोर उभा राहिला तानाजी. राजांचं पाऊल थबकलं. ताना अरे गड आणायला गेला पण माघारी आलाच नाही रे. जो कोंडाण्याच्या स्वारीवर गेला पण कोंडाणा घेतल्यानंतर आपल्या रायबाचं लग्न करायला पुन्हा माघारी आलाच नाही. राजांच्या डोळ्यात अश्रूचा थेंब उभा राहिला. राजांनी दुसरं पाऊल उचललं. डोळ्यासमोर उभा राहिला बाजी. अरे किंडीमध्ये राजे तुम्ही सुखरूप विशाळ गडावर पोहोचा. जोपर्यंत तोफेचा आवाज कानावर येत नाही तोपर्यंत हा बाजी खिंडन उन्नरण ठणका
डोकावून सांगणारा भाजी समोर दिसला. राजांनी दुसरं तिसरं पाऊल उचललं. अरे मरण समोर आहे, तरी सुद्धा मरणाला निजड्या छातीनं समोर जाणारा शिवा काशी डोळ्यासमोर तराळला. अरे बघता बघता राजांचं पाऊल उचललं गेलं आणि लक्षात आलं, अरे विजय सारखी तलवार ज्यानं चालवली तो मुरारबाजी आज पुरंदरच्या तहामध्ये गेला, माझ्या दृष्टीत पडलाच नाही. अरे हे सिंहासनाचं तख्त मिळवण्यासाठी कित्येक नररत्न या पायरी खाली मी पायदळी तुडवलेले आहेत. एक एक हिरा डोळ्यासमोर अन छत्रपती शिवाजी राजे सिंहासनावर बसले आणि गर्जना झाली, सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज की. ही आत्ताची मावळे बरं, हे मावळे आत्ताचे. पूर्वीचे मावळे कसे होते? भल्या पाटे उठे, लढाईवर सुटे, ढाल तुटे, पण तलवार नाही सुटे. ढाल तुटली तरी तलवार सुटली. आणि आत्ताचे मावळे उशिरा उठे, आड्यावर सुटे, बाटली फुटे, पण ग्लास नाही सुटे. बाटली फुटली तरी ग्लास नाही. हे आत्ताचे मावळे. अरे गर्जना कशी व्हायला पाहिजे होती? छत्रपती शिवाजी महाराज की. आणि जसे छत्रपती शिवाजीराजे सिंहासनावर आसनस्थ झाले आणि एकेका आपल्याला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलंय त्या प्रत्येकाला काही ना काही देत चालले होते. त्यातच समोर उभा राहिला हिरोजी इंदलकर, की ज्यानं राजधानीचा गड बांधून काढला. हा राजधानीचा गड ज्यानं बांधून काढला हिरोजी. अरे हा राजधानीचा गड तुम्ही बांधून काढलात. स्वतःचा वाडा गहाण ठेवला, जमीन विकून टाकलीत आणि आलेल्या पैशातून हा राजधानीचा गड बांधून काढलात. काय हवंय तुम्हाला राजे? तुम्ही द्यायला समर्थ आहात, पण एक मागू. राजे तुम्ही या जगदीश्वराचा राजे तुम्ही या रायगडाचं बांधकाम माझ्याकडे सोपवलं. मी सगळा रायगड बांधून काढला, पण त्याच वेळी याच रायगडावर मी एक जगदीश्वराचं मंदिर सुद्धा उभा केलंय. राजे ज्या ज्या वेळी तुम्ही या रायगडावर याल त्या त्यावेळी राजे तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला जाल. आणि राजे मला त्या जगदीश्वराच्या पायरीवर माझी नाव कोरण्याची अनुमती हवी आहे, की ज्या ज्या वेळी तुम्ही दर्शनाला याल त्या त्यावेळी तुमच्या पायाची पायधूळ माझ्या नावावर अर्थात माझ्या मस्तकावर सतत अभिषेक करत राहील, सतत अभिषेक करत राहील. ही मागणी आहे, ही मागणी आहे. दास असं व्हायचं असतंय. मग इथं विठोबाचा दास. बरं एवढीच मागणी सांगून चालेल का हो? 11 वाजायला आल्यावर नाही चालणार. मग दुसरी मागणी अभंगाच्या दुसऱ्या चरणात. पंढरीचा वार करी, 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 वारी चुकोने दे हरी, वारी चुकोने दे हरी, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, वारे चुकोने दे हरी, वारी चुकोने दे हरी, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी,
वारकरी वारी चुको नेदी हरी. दुसरी मागणी काय? पंढरीचा वारकरी. ओ माता भगिनींनो, दुसरी मागणी काय? झोप नाही ना आली? दुसरी मागणी काय? झोप आली. दुसरी मागणी काय? बोला ना पटकन, 11 वाजायला आलेत. पंढरीचा वारकरी. इथं असं म्हटलंय का हो, मला काशीचा वारकरी कर, मला हरिद्वारचा वारकरी कर, असं म्हटलंय का? नाही. का असं सांगितलंय? मला अयोध्येची वारी करू दे, करता येऊ दे, मला रामेश्वरमची वारी करायची आहे, तेवढी वारी होऊ दे, असं सांगितलंय का? नाही. मग पंढरीचाच वारकरी का? प्रत्येक गोष्टीला का विचारायचं आणि मग पुढे जायचं. काकडा करूनच घरी जाऊ आपण, काय अडचण नाही, आपल्याकडे भांडार फार आहे. सगळ्यांनी मिळून काकडा करायचा. आमचे अविनाश महाराज नेहमी सांगतात बरं, कीर्तनकाराला हरिपाठाला बोलवायचं. आमचे अविनाश महाराज परवा ज्यांचं कीर्तन झालं ते सांगतात, कीर्तनकाराला स्वतःला हरिपाठ चालू करायला लावायचा. कीर्तन झालं की जायचं नाही, इथंच थांबायचं. सकाळी काकड्याची सुरुवात तूच स्वतः करायची, आम्ही मागं साथ करणार. हा. आणि जर त्या कीर्तनकाराला हरिपाठन काकडा येत असेल तर पाकिट, नाही तर पाठांतरितवाले बक्कळ झालेत आता. यूट्यूबचं पाठ करायचं आणि तेवढंच सांगायचं. जर हे जमत असेल तर तुला पाकिट, नाही तर चल निघ. असं जर केलं ना, शोधून आणायला लागल. शोधून भेटणारच नाही, शोधून आणायला लागतील. मग शोधून, त्याशिवाय बाबा माझी तारीख पॅक आहे, माझ्याकडं वेळ नाही, असाच म्हणून जाईल. गावकऱ्यांनी जर हे सांगितलं तर. चला पुढे जाऊया. आपल्याला कुठे जायचंय? पंढरीच्या वारकरीकडं. पंढरीचा वारकरीच का? पंढरी हे भूवैकुंठ आहे. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. हे लक्षात आलं. जेव्हा चराचर नव्हतं तेव्हा पंढरपूर होतं. ठीक आहे, मान्य. पंढरपूर हे भूवैकुंठ आहे. इथपर्यंत पण आलो. पुढे चला. त्याच्याही पुढे जाऊन जर एक सुंदर प्रमाण आहे, चौचरणी आहे. चौचरणी गोदावरी एक दिवसा, गोदावरी एक दिवसा, गोदावरी एक दिवसा, गोदावरी एक दिवसा, पंढरी पाऊल परियेसा, पंढरी पाऊल परियेसा, पंढरी पाऊल परियेसा, पंढरी पाऊल परियेसा. ऐसा महिमा अगोदर शिवचरित्राचा एखादा प्रसंग घेतला ना की खालच्या स्वरावर बसत नाही, म्हणून म्हटलं स्वरात लावून घ्या. विठ्ठल विठ्ठल. प्रमाण काय लक्षात घ्या. वाराणसी एक मास म्हणजे 1 महिना. जे पुण्य मिळवायला वाराणसीला गेल्यानंतर 1 महिना लागतो, तेवढंच पुण्य गोदा तटीवर जर आला तर 1 दिवसात मिळतं. गोदावरीच्या तीरावरती 1 दिवसात मिळतं.
पण तेवढंच पुण्य पंढरीमध्ये नुसतं पाऊल ठेवलं तरी मिळतं. म्हणजे इथून एसटी पकडायची, इथून एसटी बस पकडायची, एसटी स्टँडवर जायचं, फक्त पाय ठेवायचा आणि परत त्याच गाडीनं माघारी यायचं. त्या भूमीत नुसतं पाऊल ठेवलं तरी सुद्धा वाराणसीला 1 महिना राहिल्याचं पुण्य मिळतं. नुसतं पाऊल परियसा, पाऊल ठेवलं तरी. एवढा महिमा ज्या स्थानाचा आहे. मग जगद्गुरु तुकोबाराय रानोरान हिंडतील होय. जायची वारी करायची झाली तर कुठं करायची? मग पंढरीच ना. मग पंढरीची वारी. पुढचं कारण, आता ह्याच्यावर लय कारण देता येतील, पुढचं कारण एक घेऊन जाऊया. अगोदर देव कुठं होते हो? अगोदर, कारण महाराष्ट्र हे थोडंसं संशोधनात्मक चालायचं. महाराष्ट्र हे पूर्वीचं दंडकारण्य. महाराष्ट्र हे पूर्वीचं काय? दंडकारण्य. ज्यांनी ग्रंथ वाचले असतील त्यांच्या लक्षात येईल. महाराष्ट्र हे पूर्वीचं दंडकारण्य किंवा दिंडीरवन असा शब्द सापडतो. 2 शब्द सापडतात, दिंडीरवन किंवा दंडकारण्य. जर हे दंडकारण्य, ह्या दंडकारण्य या शब्दाची संधी फोड करा, काय सापडते? दंड अधिक आरण्य. म्हणजे ज्याला दंड दिलाय त्यानं ह्या आरण्यात यायचं. पांडवांना 12 वर्षाचा वनवासाचा दंड. कुठं वनवासाला आले? महाराष्ट्रात. महाराष्ट्रात आले ना. प्रभू रामचंद्र वनवासाला कुठं आले? बोला की राव, प्रभू रामचंद्र वनवासाला कुठं? महाराष्ट्रात. म्हणजे अर्थात या दंडकारण्यात. जर हे दंडकारण्य आहे आणि देव इथं नाही, देव त्यावेळेस कुठे आहेत? अयोध्येला. देव कुठे आहेत? वृंदावनात. देव कुठे आहेत? काशीला. म्हणजे उत्तरेत. उत्तर तो प्रांत सगळा कुठला? उत्तरेचा. आणि आपण कुठे आलो? दक्षिणेत. देव इकडं नाहीच. देव कुठे आहे? उत्तरेत आहे. मग त्या उत्तरेतल्या देवाला समजा कटगुण मधला रस्ता करायचा आहे. काय करायचा आहे? बोला ना. कटगुण मधला रस्ता करायचा आहे. काय करायचा आहे? तुम्ही ग्रामपंचायतीचा ठराव घेता का नाही घेत? हितला रस्ता करायचा, ग्रामपंचायतीचा ठराव घ्यायचा, तो पंचायत समितीत जाणार, म्हणणार इथं जरा खर्च जास्त आहे, हिथं काय आपल्या बजेटमध्ये नाही, झेडपीला जाऊ द्या, नियोजनमध्ये बघू, डीपीडीसीतून काय बसलं तर बसलं. मग डीपीडीसीत गेलं, तिथं पण काही जुळे ना, म्हणले मुख्यमंत्री फंडातून बघूया, म्हणून परत मुंबईला गेलं. म्हणले त्यापेक्षा जर हा पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून झाला तर मजबूत होईल नाबार्डच्या अंतर्गत. का नाही व्हायचा? असंच असतंय ना. असंच असतंय. असंच असतंय. जर पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून झाला तर तो मजबूत होईल. आता पंतप्रधानाचं ऑफिस कुठं हो? ओय झोपले काय? पंतप्रधानाचं ऑफिस कुठे आहे? कटगुण मध्ये. दिल्ली. दिल्ली कुठे आहे? उत्तरेत. रस्ता कुठला करायचा आहे? कटगुणचा. आणि कटगुण कुठं? तर दक्षिणेत. कटगुण कुठे? दक्षिणेत. कटगुण दक्षिणेतल्या कटगुणचा रस्ता करायला पत्र तिकडं न्यायचं, ठराव तिकडं दिल्लीला पाठवायचा. म्हणजे ते जर संसद भवन जर इकडं महाराष्ट्रातच आणलं तर सोपं होईल का नाही? का नाही सोपं व्हायचं? आपल्याला दिल्लीपर्यंत जायला सारखं सारखं शक्य आहे का? नाही. मग तिथलं संसद भवन जर इथं आणलं तर सोपं होईल का नाही? तसं माझ्या महाराष्ट्रातल्या भक्ताला प्रत्येक वेळी उत्तरेत देवाच्या दर्शनाला जाता येणं शक्य नाही. शक्य आहे का? नाही शक्य. मग तो दिल्लीत तो उत्तरेतला देवच हुसकावून आणला. कसा आणला? हुसकावून आणला. बरं नुसता आणला नाही, साठवून ठेवला. अविनाश. कसा साठवून ठेवला? अविनाश. कुणी ठेवला? भला रे पुंडलिका भला, महिमा नवदाय वर्णिला, दगा देऊनी अवघी आला, साठविला अविनाश. अवघे म्हणजे कोण? जपी तपी ऋषी महर्षी यांच्या सानिध्यातून देवाला हुसकावून आणलं आणि साठवून ठेवलं. कुठं? पंढरपुरात. आणि जर ती वारी केली तर फळ काय मिळतं? तर ती मागणी त्याच पुंडलिकानं मागून घेतली. कशी? पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. जे पंढरीचे वारकरी असतील ते मोक्षाचे अधिकारी असले पाहिजेत. बरं नुसते मोक्षाचे अधिकारी नाही
तर मोक्ष डिपार्टमेंटच आमच्याकडे असलं पाहिजे. कुणाला मोक्ष द्यायचा आणि कुणाला नाही ते आम्ही ठरवणार. कोण ठरवणार? वारकरी, पंढरीचे वारकरी, ते अधिकारी मोक्षाचे. जर पंढरीचा वारकरी मोक्षाचा अधिकारी होतोय तर इथं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात पंढरीचा वारकरी आणि वारी चुकून नेदी हरी. माझी ती वारी चुकून देऊ नको, मला पंढरीचा वारकरी कर. बरं, नुसतं पंढरीचा वारकरी नाही देवा, नुसतं पंढरीचा वारकरी करून चालणार नाही. मी जरी पंढरीत आलो तरी सुद्धा मला संगत पाहिजे. संगत कुणाची? अभंगाचं 3रं चरण. संत संग सर्व काळ, 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 संत संग प्रेम कल्ले, संत संग अखंड प्रेमाचा काल, अखंड प्रेमाचा काल, पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी, संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा काल, संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा काल, अखंड प्रेमाचा काल, पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी, संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्होळ. मला संगत दिलीस तर संतांचीच दे बाबा, दुसऱ्या कुणाची संगत नको. वेळ वाढतच जातोय राव, पण कमीच आहे ना. संगत दिली तर संतांचीच. बरं, संताच्या संताची संगत का पाहिजे? तर तिथं प्रेम आहे. प्रेम तिथं काय आहे? संत संगतीचे, संत संगतीचे, संत संगतीचे काय सांगू संत संगतीचे, संत संगतीचे, संत संगतीचे काय सांगू संत संगतीचे, संत संगतीचे काय सांगू काय सांगू सुख आपणा तरीके नाही येते, आपणा तरीके टाळी छान वाजव जरा सर्वांच्यासाठी. या तुम्ही 7-8 दिवस तर ऐकतच आलाय त्यांना, पण इतकं गोड सर्वांचा संगम फक्त वारकरी संप्रदायात मध्येच हे चालतं. बरं, एकटा कीर्तनकार कीर्तन करत असतो आणि हे सर्वजण त्याला साथ करत असतात. हे फक्त माझ्या वारकरी संप्रदायात घडतं, बाकी कुठेही घडत. बाकी सगळे वडायला बघतील, साथ कोण करणार नाही. हे वैभव आहे वारकरी संप्रदायाचं.
संत संगतीचे काय सांगू सुख. बरं, संताच्या संगतीचं फळ काय मिळणार? तिथं प्रेमाचा कल्लोळ आहे, तिथं प्रेमाचा आनंद आहे. पण पहिला प्रश्न आम्हाला पडतो की आम्ही संत कुणाला म्हणायचं का? नाही पडत. भगवी कपडे घातली म्हणजे त्याला संत म्हणून चालेल का? पांढरी कपडे घालून हिंडला, गळ्यातल्या माळा पार बेमटापर्यंत आणल्या म्हणजे त्याला संत म्हणून चालेल का? दाढी वाढवली म्हणून त्याला संत म्हणून चालेल का? नाही नाही, ते चुकून झालं पण ते आलं. मग त्याला संत म्हणून चालेल का? नाही. संताची व्याख्या वेगळी आहे. एके दिवशीचा प्रसंग आहे. अशाच एका महान संताची कीर्ती ऐकून काशीचा विद्वान पंडित त्याच्या गावापर्यंत आलेला आहे. गावापर्यंत आल्यानंतर त्या ठिकाणी पाहिलं, त्यांनी आले आले नाव विचारलं, अमुक अमुक कुठे राहतात? म्हटलं इथून पुढे गेलात की त्यांचंच घर लागेल. आणि जसं त्यांच्या घरापर्यंत गेले, 2-4 लेकरं घेऊन ते खेळवत बसले होते अंगणामध्ये. एक मांडीवर बसलंय, दुसरं पाटाणीवर उड्या मारतंय, अंगणात कवळ्या उन्हाला बसलेले. तो काशीचा विद्वान पंडित तिथपर्यंत आलेला आहे. आणि त्या पंडिताने विचारलं, काय हो, हे अमक्या तमक्याचंच घर का? तर हा म्हटलंय. तुम्ही? मी काशीचा विद्वान पंडित, तुमचं नाव ऐकून इथपर्यंत आलो, पण इथं आल्यानंतर लक्षात आलं, अरे तुम्ही कसले साधू, तुम्ही कसले साधू. का बरं? अहो म्हणले, तुम्ही बसला पोरं खेळवत, मला असं वाटलं होतं की तुम्ही काहीतरी अभ्यास करत बसला असाल, काहीतरी वाचन करत बसला असाल, काहीतरी ध्यानधारणा करत बसला असाल, काहीतरी देवाचा नामजप करत बसला असाल, असं मला वाटलं म्हणून इथपर्यंत आलो. आणि तुम्ही तर बसला पोरं खेळवत, कसले साधू तुम्ही? म्हटले, नसू द्यात साधू मी, म्हणजे मला मुलं आहेत म्हणून मी साधू नाहीये का? मग उचलली मुलं आणि टाकली समोरच्या आडात, टाकून दिली. आता नाहीत म्हटले मला मुलं, आता झालो का मी साधू? अरे म्हणले, कसला साधू तू? तुला स्वतःच्या मुलांची दया माया नाही तर समाजाची काय असणार? बरं, नसू द्यात मला दया माया, नसू द्यात मी साधू, पण केवळ माझं नाव ऐकून तुम्ही जर इथपर्यंत आलेला आहात तर माझ्या घरून थोडासा चहा पाणी तरी घेऊन चला ना. त्याचं उत्तर देताना त्या काशीच्या विद्वान पंडितानं सांगावं, मी काशीचा विद्वान पंडित आहे. आत्ताच तुझ्या हातून स्वतःच्या तुझी मुलं मारून टाकलीस आणि मला सांगतोस जेवण करून जा, काहीतरी खाऊन जा, सुतक पडला तुला, सुतक्याच्या घरचं अन्न मी खात नाही. हे वाक्य ऐकलं. मग म्हटले, जर मुलं जिवंत बाहेर काढली तर जीवन जाल का? तसं त्यानं बेअडकावानीच तोंड उघडलं असं. आणि मग या असणाऱ्या महात्म्यानं आवाज दिला, ए पोरांनो, चला बाहेर या. हा साधू उपवासी निघालाय. बापानं अंगणातनं आवाज देवान घरातनं पोरं जशी बाहेर यावीत तशी विहिरीतली पोरं परत जिवंत बाहेर आलीत. इथं सिद्धांत पहा, दृष्टांत संपला, सिद्धांत पहा. ज्याच्या जवळ स्वतः जन्माला घातलेली मुलं विहिरीत ढकलून देण्या इतपत संसाराची अनासक्ती आहे, संसाराची अनासक्ती आहे, आणि विहिरीतली मुलं परत जिवंत बाहेर काढण्याची दैवी शक्ती आहे, त्याला साधू म्हणायचं, त्याला संत म्हणायचं, त्याला संत म्हणायचं. आणि मग जर अशा संताची संगत लाभल्यावर किती आनंद, किती आनंद, किती आनंद. मग का होतं कोब्बर आहे, नुसत्या संताची संगत भेटली म्हणजे झालं का तुमचं? तर म्हटले नाही, माझी अजून एक मागणी आहे. मी ज्या ज्यावेळी पंढरीला येईन त्यावेळी मला वारी तर घडलीच पाहिजे, पण वारीला येईन त्यावेळी संताची संगत झाली पाहिजे. आणि नुसती संताची संगत नाही तर मला चंद्रभागेला स्नान घडलं पाहिजे. हेच अभंगाच्या चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान.
चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. 5 मिनिटात आपण सगळं आटोपतं घेऊयात. त्यांनाही उद्या सकाळी काकड्याला उठावं लागतं. तुम्ही दिवसभर काम केलेलं आहे म्हणून एक 5 मिनिटं आणि मग पुढे आपण थांबणार आहोत. जास्त वेळ घेणार नाही. चंद्रभागे स्नान. इथं स्नान कुठलं सांगितलंय? समुद्राचं सांगितलंय का? आपल्या ओढ्याचं? आपल्या ओढ्याचं सुद्धा नाही. सांगितलंय स्नान कुठलं? चंद्रभागेचं. का हो? चंद्रभागा कुठे आहे? चंद्रभागा कुठे आहे? पंढरपुरात. पर पंढरपूर कुठे आहे? चंद्रभागेच्या काठावर. पण संतांचं प्रमाण काय? भीमा तीरी एक वसविले नगर, भीमा तीरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे, त्याचे नाव पंढरपूर रे. येथील मुखाची चार भुजाची, येथील मुखाची चार भुजाची, येथील मुखाची चार भुजाची, येथील मुखाची चार भुजाची. पहिला 16,000 रे, पहिला 16,000 रे, पहिला 16,000 रे, भीमा तीरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मुखासी चार भुज त्यासी, पहिला 16,000 रे. नाचत जाऊ त्याच्या गावार खेळिया, सुख देईल विसावा रे. नाचत जाऊ त्याच्या गावार खेळिया, सुख देईल वि. आता इथं शब्द कुठला आलाय हो? भीमा तीरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढर. इथं आलं का नाही विषय? मग तिथं चंद्रभागेचं स्नान कसं? प्रश्न विचारत चला हो, तर आम्हाला अभ्यास करावासा वाटेल. तुम्ही जर प्रश्न विचारणार नाही तर आम्हाला अभ्यास करायची इच्छा होणार नाही. तर आमचं बरं चाललंय, कळलं वाटतं. नाही तर जर विचारलं नाही तर आमचं अगदी बरं चाललंय, काही कमी नाही. असं नाही, तुम्ही श्रोते चाणाक्ष झाला पाहिजेत. माझं कायमस्वरूपी कटाक्ष असतो. श्रोता चाणाक्ष असल्याशिवाय वक्त्याला सुद्धा धार येत नाही. श्रोता चाणाक्ष पाहिजे. जर इथं भीमातीरी सांगितलंय तर चंद्रभागा कुठून आली? पडला पाहिजे ना प्रश्न तुम्हाला, का नको पडायला? हो, जागे आहेत ना? आपल्या कीर्तनात झोपतच नाही कोणते, आपल्यालाही माहिती आहे. पण विचारायचं फक्त, जागे आहेत का? चंद्रभागा कुठून आली? तुम्ही जर सोलापूरला गेलात तर सोलापूर हायवेचा पूल आहे ना, तो चंद्रभागेचा पूल. पुलाच्या डाव्या बाजूला तिला भीमाच म्हणतात. पुलाच्या डाव्या बाजूला त्या एकाच नदीला भीमा म्हणतात. पुलाच्या खाली इकडं पुंडलिक रायाच्या मंदिराकडे आलो की चंद्रभागा. हे माहिती होतं? पुढे चला, अजून काय काय माहीत नसणार आहे ते सगळं सांगणार आहे. वाजू द्या 12 वाजले तरी. नाही, 12 नाही वाजवत. हा, पुलाच्या खाली आलो की चंद्रभागा. काही जण असं सांगतात की चंद्रासारखा वळसा पडलाय, चंद्रासारखा आकार आलाय म्हणून चंद्रभागा. पण हे साप चुकीचं. चंद्रासारखा जर वळसा, तिथून जर वाळू उपसा केला तर कुठल्या पण बाजूला वळवता येईल ना तिला, का नाही वळवता यायची? कसा पण आकार देता येईल ना वाळू उपसा झाल्यावर. कधी सरळ पण करून घेता येईल तिला वाळू उपसा करत असताना. चंद्राचा वळसा पडलाय म्हणून चंद्रभागा नाही. तर मग कारण काय? पुराणात जायचं, एक तरी संत कीर्तनकारानं एक तरी संताचा दाखला, एक तरी पुराणातला दाखला जोडल्याशिवाय कार्यक्रम संपवायचा नाही. आता बाष्कळ गप्पा लय ऐकल्यात, कार्यक्रम संपवायचा नाही, पुढं चालायचं. पुराणातला दाखला. चंद्राकडून पाप घडलं. कसलो? कोणतं पाप? गुरुपत्नीसी रतला. गुरुपत्नीसी रतल्याचं पाप चंद्रानं घडलं. मग देवांची मिटिंग भरली. हे झालं की देवांची मिटिंग भरली आणि देवांची मिटिंग भरल्याच्या नंतर सगळ्या देवांच्या समोर चंद्राला उभं करण्यात आलं. तू केलेला गुन्हा तुला मान्य आहे? हा, मला मान्य आहे. मग याच मीटिंग मध्ये शिवशंकर भगवंतांना सांगितलं, उठा आणि न्याय द्या, काय करावं त्याला शिक्षा. आणि त्यावेळी शिवशंकर भगवंत उभे राहिले आणि उठून न्याय निवाडा करताना सांगितलं, मी न्याय
पण तुम्हाला सर्वांना जर मान्य असेल तर न्याय देतो, आणि तुम्हाला मान्य नसेल तर न्याय देणार. गावच्या मीटिंग मध्ये असंच असतं. बोलतो मी, पण तुम्ही मान्य करत असाल तर. म्हटले सर्वांना मान्य होईल. आणि मग सांगितलं, या चंद्राच्या खांद्यावर 100 किलो वजनाचा गोळा द्या. आणि तो 100 किलो वजनाचा गोळा ज्या लोकांमध्ये याच्या हातून पाप घडलंय, म्हणजे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ हे 3 लोक आहेत. मग मृत्यू लोकांमध्ये जर याच्या हातून पाप घडलंय तर यानं मृत्यू लोकावरती जायचं. आणि या 100 किलो वजनाचा असणारा गोळा ज्या तीर्थाच्या ठिकाणी गेल्यानंतर पाण्यावरती तरंगेल, त्या ठिकाणी या चंद्रानं सचैल स्नान करायचं. त्यावेळी तो या दोषातून मुक्त होईल. त्यावेळी दोषातून मुक्त होईल. आता मला सांगा, चंद्र इकडे येईल दंडकारण्यात. मागचा विषय मगाचा लक्षात आहे ना, महाराष्ट्र काय दंडकारण्य. चंद्र इकडे दंडकारण्यात येईल का? नाही. चंद्र तिकडे गेला पहिला उत्तरेत. सगळ्या मोठ्या मोठ्या तीर्थांना फिरला. अगदी सगळ्या तीर्थांचं राज म्हणजे प्रयागराज, तिथेही गेला. पण लोखंडाचा गोळा तर रंगला. मग लगेच कीर्तनात लगेच येतो महाराष्ट्रात बरं का, लगेच आला चंद्रभागेच्या काठावर. आणि जसा चंद्रभागेच्या काठावर आला, चंद्रभागेचं उथळ पाणी आहे, पुंडलिक रायाच्या समोर आलेला आहे. आणि पुंडलिक रायाच्या समोर पर्याय नाही, काय करावं. उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाणी पात्र कमी आहे, पात्र तर उथळ आहे. म्हणला एवढं फिरून आलोयच खरं, बघूयात तर खरं हा लोखंडाचा गोळा तरंगतो का. म्हणून खांद्यावरचा 100 किलो वजनाचा लोखंडाचा गोळा पुंडलिक रायाच्या मंदिराच्या समोर त्यानं पाण्यामध्ये ठेवला. आणि चमत्कार झाला, चमत्कार झाला. आवाजाचा पण चमत्कार तसाच बरं. चमत्कार झाला. तो असणारा 100 किलो वजनाचा लोखंडाचा गोळा पाण्यावरती तरंगायला लागला. त्या ठिकाणी चंद्रानं सचैल स्नान केलं आणि दोषातून मुक्त झाला. चंद्राचा भाग गेला म्हणून चंद्रभागा. आणि जिथं लोखंडाचा गोळा तरंगला ते लोहदंड तीर्थ. कधीही पंढरपूरला गेलात तर पुंडलिक रायाच्या मंदिराच्या समोर जो दगडी चौथरा आहे तिथं स्पष्ट लिहिलंय लोहदंड तीर्थ. हे बघत चला. त्याला लोहदंड तीर्थ का म्हणतात हे पण माहिती असावं आपल्याला. तर त्या लोहदंड तीर्थ, बरं त्या तीर्थाचा महिमा काय. तर शंकर सांगे ऋषी जवळी, सकळ तीर्थे मध्यान काळी, येती पुंडलिका जवळी, करती अंगोळी होती पुनीत किंवा वंदिती चरण. 2 शब्द सापडतात, होती पुनीत किंवा वंदिती चरण. बरं हे सांगणार कोण आहे. शंकर सांगे ऋषी जवळी. या ब्रह्मांडामध्ये असणारी सगळी तीर्थ मध्यान काळामध्ये चंद्रभागेत येतात. तिथं स्नान करतात पुंडलिकाच्या समोर आणि आपलं पाप धुवून माघारी निघून जातात. आणि म्हणून तुकोबराय सांगतात की बाबा रे, माझी इच्छा झाली पाहिजे, तू झालोच, आशा जर मला निर्माण झालीच तर हीच व्हावी, मी तुझा दास झालो पाहिजे. जाग्या व्हायचं बरं. जर माझी आशा निर्माण झालीच तर हीच झाली पाहिजे, मी तुझा दास झालो पाहिजे. नुसता दास होऊन चालणार नाही, मला पंढरीची वारी घडली पाहिजे. आणि मी नुसता पंढरीचा वारकरी नाही तर ती वारी न चुकू देण्याची जबाबदारी तुझीच. शिवाय जर मी पंढरपुरात आलो तर कायम स्वरूपी मला संतांची संगत लाभली पाहिजे, कारण तिथल्याशिवाय प्रेम दुसरीकडे मिळत नाही. आणि देवा हे सगळं नाही जमलं तर चंद्रभागेला स्नान करायला चान्स दे. चंद्रभागे स्नान तुका मागे हेच दान. आता दान कुणाकडे मागावं, कसं मागावं पुढल्या वर्षी बघू. नाही विठोबा रखुमाई जय
जागर आहे. सर्वांनी उभं राहिलेल्या सर्वांनी भजन केलेलं आहे. बसलेल्यापैकी कोणी भजन केलेलं नाही. 75% स्त्रिया उपस्थित आहात. 75%. माझ्या पाठीमागं फक्त स्त्रियांनी 2च मिनिटं भजन म्हणायचं. म्हणाल ना सगळेजण? सगळेजण. विठ्ठल रखुमाई विठ्ठल विठ्ठल. छान. विठ्ठल रखुमाई विठ्ठल विठ्ठल. राधा राधा कृष्ण राधा. राधा कृष्ण राधा. हो राधा कृष्ण राधा. राधा राधा कृष्ण राधा. विठ्ठल रखुमाई विठ्ठल 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 रखुमाई विठ्ठल 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 रखुमाई विठ्ठल 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 रखुमाई विठ्ठल विठ्ठल. आता आपली जबाबदारी. तुमच्या पक्षाचा उमेदवार आहे ना.